ब्लॉग विखुरलेली ऊर्जा आणि हरवत चाललेलं लक्ष. लेखाचं हे शीर्षक वाचून भुवया उंचावल्या का मंडळी? काय हे इतकं नकारात्मक शीर्षक? असं एक क्षणभर वाटलं असेल कदाचित. पण खरं सांगायचं तर हीच तर आजच्या काळाची वास्तव स्थिती आहे. बँक खात्यातून खर्च होणाऱ्या पैशाचं विवरण आपण किती काळजीपूर्वक पाहतो. कुठे विनाकारण खर्च तर झाला नाही ना? झाला असेल तर पुढच्या वेळी जपून वापरूया, योग्य ठिकाणीच खर्च करूया याची आपण नेहमी काळजी घेतो. पण कधी आपल्या ऊर्जा खात्याचं विवरण आपण तपासतो का? दिवसभरात आपली किती ऊर्जा कुठे खर्च होते, कोणावर खर्च होते, कोणत्या विचारांमध्ये वाहून जाते आणि त्यातून खरंच काही मिळतंय का? हा प्रश्न आपण स्वतःला फार क्वचित विचारतो. शरीर, मन आणि बुद्धीला चांगली ऊर्जा मिळावी म्हणून आपण कितीतरी गोष्टी करत असतो. पौष्टिक आहार, संतुलित झोप, व्यायाम, चालणं, प्राणायाम, ध्यान, पुस्तक वाचन, स्वतःसाठी वेळ काढणं, या सगळ्या गोष्टींमधून आपण स्वतःला पुन्हा ताजंतवानं करण्याचा प्रयत्न करत असतो. पण दुसऱ्या बाजूला नकळत तीच ऊर्जा आपण चुकीच्या ठिकाणी खर्च करत राहतो. भूतकाळात सतत विचार करणं, भविष्यातील भीतीत जगणं, तात्पुरत्या लोकांसाठी स्वतःला झिजवणं, ज्यांना आपली किंमत नाही त्यांच्या मागे धावणं, सतत स्वतःचं स्पष्टीकरण देत राहणं, तुलना, तक्रारी, अतिविचार, मान्यता मिळवण्याची भूक आणि समस्येपेक्षा तिच्या तणावावरच जास्त ऊर्जा खर्च करणं, या सगळ्यातून आपली सर्वात मौल्यवान गोष्ट हरवत जाते. ते म्हणजे आपलं लक्ष आणि लक्ष. ऊर्जा जिथे जाते तिथेच आयुष्य वाढत जातं. म्हणून प्रत्येक गोष्टीत मतं द्यायची, प्रत्येक वादात उतरायची, प्रत्येकाला खुश ठेवायची गरज नसते. कधीकधी शांतता निवडणं हे स्वतःसाठी केलेलं सर्वात मोठं जतन असतं. कल्पना करा, ऊर्जा म्हणजे वाहणारं पाणी. जर तेच पाणी फुलांना न देता दगडांवर, काट्यांवर, वाळलेल्या जमिनीवर वाहू दिलं तर सुंदर बागही कोमेजून जाईल. तसंच आपलं आयुष्याचं आहे. आपली स्वप्न, आनंद, अंतर्मनातील शांतता आणि प्रगती हे सगळं तिथेच फुलतं जिथे आपण आपली ऊर्जा आणि लक्ष जपून गुंतवतो. कारण शेवटी आपली ऊर्जा हीच आपली खरी संपत्ती आहे आणि आपण ती कुठे खर्च करतो त्यावरच आपलं आयुष्य घडत असतं. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जर ब्लॉग आवडला तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचा एक प्रतिसाद अजून लिहिण्याची प्रेरणा देतो. प्रणाली शिवकमल आव्हाड.